आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। प्रत्येक स्त्रीच्या तोंडी असलेलं एकच नाव रंग क्रिएशन। उल्हासनगर कॅम्प नंबर 2 गजानन आर्केट मधील हेच ते दालन। गेल्या अनेक वर्षापासून साड्यांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास जपणारं ठिकाण। पैठणी, कांजीवरम, बनारसी, पेशवाई, फॅन्सी व प्रिंटेड साड्यांचा उत्तम दर्जा, सचोटी आणि स्टाईल हीच आमची ओळख। लग्न सराई असो व खास प्रसंग, साड्या, कुर्ती, घागरे, लग्नाचा बस्ता सगळं काही एकाच छताखाली, तेही होलसेल भावात। फक्त साड्याच नाहीत, शर्ट पीस, पॅन्ट पीस, टॉवेल, टोपी, शाल, आहेराचे भरपूर पर्याय फक्त 100 रुपयापासून 20 ते 25 हजार पर्यंत। तर मग वाट कसली पाहताय, जाऊन लवकर भेट द्या रंग क्रिएशनला। अंबरनाथच्या शिवसेना शिंदे गटाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते पार पडले। यावेळी शहरातील विविध प्रभागातील निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात जिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी भाजपचे नाव न घेता इशारा दिलाय। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत युतीतील पक्ष आपला मान सन्मान राखणार नसतील, आपण संयम सोडायला हवा। त्यांना कळलं पाहिजे की एकनाथ शिंदे त्यांच्यामुळेच महाराष्ट्रामध्ये युतीची सत्ता आहे। आपला मित्रपक्ष आपल्याला गृहीत धरत नसेल तर अशा मित्रपक्षाला स्थानिक पातळीवर युती करायची काही आवश्यकता नाही, ही आमची शिवसैनिकांची भावना आहे। कृपया भावना एकनाथ शिंदे यांच्याकडे पोहोचवाव्या अशी भूमिका जिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या समोर मांडली आहे। काल सुद्धा मी विनंती केली की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जर समोरचे पक्ष, युतीतले पक्ष जर आपला मान सन्मान राखणार नसतील तर आपण देखील आता संयम सोडायला हवा। सन्माननीय आमचे मोठे साहेब एकनाथ शिंदे साहेब हे खूप संयमी आहेत। सहसा ते कामातूनच उत्तर देतात, परंतु अशा ठिकाणी जिथे जर आपला मान सन्मान राखला जात नसेल तर आपण सुद्धा मान सन्मान, कारण त्यांना कळलं पाहिजे की एकनाथ शिंदे साहेबांमुळेच महाराष्ट्रातील सत्ता ही युतीची सत्ता आहे। सन्माननीय आता त्यांना आपल्याला जागा दाखवून द्यावी लागेल। सन्माननीय मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री 2.5 वर्ष सन्माननीय साहेब मुख्यमंत्री होते। गोरगरिबांना ज्या योजना त्यांनी दिल्या, गेल्या 75 वर्षात अशा कुठल्याही योजना घराघरात पोहोचल्या नव्हत्या, बरोबर ना? आलं ना? लाडकी बहीण, महाराष्ट्राचा लाडका भाऊ म्हणून जर कुठला पहिला मुख्यमंत्री असेल तर ते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत। असंख्य लाडका भाऊ, लाडकी बहीण, बेटी मुलींसाठी आहे, शिक्षणाच्या उपाययोजना आहे, आरोग्यासाठी सगळ्यात जास्त निधी मुख्यमंत्री वैद्यकीय मदत निधी जर या संपूर्ण इतिहासात कुठल्या मुख्यमंत्र्यांनी दिला असेल तर ते एकमेव नाव आहे, ते एकनाथ शिंदे साहेब। आणि या गोरगरिबांची मदत जिंकली त्यांनी आणि या सत्तेवर युती सरकारला येऊन बसवलं। आणि असं असताना जर आपला युतीतील मित्रपक्ष आपल्याला गृहीत करत नसेल तर अशा मित्रपक्षाबरोबर स्थानिक पातळीवर युती करण्याची काहीही आवश्यकता नाही, ही आमच्या एक शिवसैनिकांची भावना आहे। तर कृपया ह्या भावना सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत आपण पोहोचवाल एवढंच मी सांगेन। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एबीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर।